द्रौपदी मुर्मू जे आहेत ते ना पुस्तक प्रेमी आहेत. ओके, ते 7वीत वगैरे असताना त्यांचं काय शाळा सुद्धा खूप लांब होती आणि त्यांना पुस्तकं जर पाहिजे असेल तर त्यांना कितीतरी किलोमीटर खूप लांब जाऊन अर्धा एक एक तास चालत जाऊन ते पुस्तक घेऊन यायला लागायचं. तर ते तिथं डॉक्युमेंटरी मी बघितली. तिथे केवढं एका पुस्तकासाठी एवढं म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यामध्ये पुस्तक प्रेमी. म्हटलं आपण ह्यांना आणूया. पण ते काय जेव्हा विचार केला पण लोकांना सांगितलं, सर्वांनी हसायला सुरुवात केली की बाबा प्रेसिडेंटनं कुठे आणते. आणि तेवढं काय नाही म्हटलं, नाही आपलं आदान प्रदान आहे ना हे भारतातलं पहिलं आहे. भले छोट्या ह्याच्यामध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होतं. कसं करायचं. मग आम्ही हे केलं आणि विचार केला की करायचंच म्हणून आणि मेल करायला सुरुवात केली. मेल केला, काही दिवसांनी त्याचा नकार आला की बाबा नाही येऊ शकत म्हणून. त्याच दरम्यान काय झालं, आपले जे खासदार आहेत आपल्या ह्याच्या कल्याण डोंबिवलीचे, श्रीकांत शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, तर त्यांना मी अप्रोच झालो की आम्हाला प्रेसिडेंट आणायचं आहे. त्यांनी ते पत्र वगैरे घेतलं आणि ठेवलं. मला असं त्यांचं काय हे वाटलं नाही की बाबा आपण जाऊ शकतो किंवा हे आपल्याला घेऊन जातील वगैरे वगैरे. पण डिसेंबरमध्ये मला ते आता तारीख वगैरे आठवत नाही, काहीतरी गुरुवारी कॉल आला. आपले जे प्रवीण दुधे म्हणून जे आहेत गणपती मंदिराचे विश्वस्त आहेत, ते त्यांचा फोन आला की खासदारांनी सांगितलंय की प्रेसिडेंटची अपॉइंटमेंट मिळालेली आहे, शनिवारी आहे, तर आपल्याला शनिवारी जायचं आहे. तिकडे गेलो आम्ही, चहा नाश्ता वगैरे केला, दुपारचं जेवण पण झालं. पण नंतर तिथनं मेसेज आला की 2चं अपॉइंटमेंटचं तुमचं जे ते पुढे ढकललं गेलं 4 म्हणून. म्हटलं आता एवढं पैसा खर्च वगैरे करून आले, हे 2चे 4, 4चे 6 कसं काय म्हणजे मिळेल का नाही असं थोडंसं हे होतं. तेवढ्यात खासदार आले. ते बोले 100% मिळणार आहे, फक्त 2चं 4 दिले, आपण 3:45 किंवा 3:30 पावणे 4ला निघूया, 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हटलं निश्चिंत. मग चहा आला, चहा वगैरे घेतला आणि आम्ही प्रेसिडेंट इथे गेलो, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, राष्ट्रपती भवन गेलो. खासदारांची गाडी होती म्हणून डायरेक्ट आम्हाला आतमध्ये गेलो आणि जे मेन काउंटर असतं रिसेप्शन काउंटर, तिकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व आमचं मोबाईल पट्टा हे सर्व काढून घेतलं आणि त्यांना गिफ्ट घेऊन गेलो होतो. तर नशिबाने मी त्यांना टॉम अँड वॉम म्हणून एक पुस्तक आहे, गीतांजली तिचं नाव काहीतरी आहे ऑथरचं, ते बुकर प्राइज विनर हे होतं. तर ते पुस्तक माझ्याकडे होतं. ते त्यांनी फक्त माझ्याकडे, ते बाकी कोणी काय काय नेलं होतं ते सर्व तिकडेच फेकून दिलं त्यांनी, आतमध्ये हे केलं नाही. ते त्यांनी मग आउट ऑफ हे आतमधून त्यांना प्रेसिडेंटला देण्यासाठी नेलं. नंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे व्हा. आम्ही गेलो आणि ज्या राष्ट्रपती भवनाच्या आतमध्ये जे बघितलं, म्हणजे ते भव्यता जी आहे ना ते, आणि हे फक्त आदान प्रदानमुळे झालं. तिकडे ते सर्व ते गार्ड्स होते, सर्व असे 6.5-7 फूट उंचीचे होते आणि सर्व अँटिक पीस तिथे ठेवले होते. जेव्हा आपण त्या कॉरिडोरमध्ये जात होतो, गेलो आम्ही, 200-300 मीटर चाललो असणार. त्याच्यानंतर दोघे आले, त्यांनी म्हटलं तुम्हाला या रूममध्ये बसायचं आहे. आम्ही जाऊन त्या रूममध्ये बसलो आणि तेवढाच नाश्ता आला. आणि नाश्ता जे आलं, मला वाटलं आता मला शुगरचा प्रॉब्लेम आहे तर ते खायचं का नाही विचार करत होतो. त्याच्यात शुगर बिलकुल नव्हतं, तेल पण नव्हतं, मस्त होतं एकदम नाश्ता केला. तेवढ्यात एक माणूस आला, त्यांनी म्हटलं तुम्हाला आता दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसायचं आहे. मग तिकडनं दुसऱ्या रूममध्ये गेलो, त्या बसलो आणि थोडं वेळ वाट बघितली आणि आमचं ते टायमिंग जे होतं ते 4-5 वगैरे झाले असेल. तेवढ्यात एक माणूस एक अल्बम घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की तिथे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाया पडायचं नाही, राष्ट्रपतींच्या, आणि पाय असे ठेवायचे नाहीत, सरळ ठेवायचे आणि मोठ्या आवाजाने बोलायचं नाही, शांतपणे बोलायचं आणि लांबच राहायचं. आणि फोटो वगैरे तिथे काढता येत नाही, जो कोण फोटोग्राफर असेल तो काढणार, तिथे अजिबात तुम्ही काही बोलायचं नाही. हो म्हटलं आणि आम्ही गेलो. आणि खासदार साहेब तर होतेच बरोबर. खासदार साहेब होते बरोबर. गेलो आणि दरवाजा उघडला, राष्ट्रपतींचा दरवाजा उघडला. ते समोर बसले होते, पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये बसले होते. आम्हाला बघितलं ते उठून उभं राहिले. क्या बात आहे. आणि ते नमस्कार, आम्ही पण नमस्कार. तेव्हा जस्ट डोळ्यातनं पाणी आलं माझ्या की आज भारताचे सर्वोच्च पदावरती असलेली व्यक्ती आपल्या समोर आहे, चौलाना. आणि हे कशामुळे झालं, पुस्तकात. मग ऍक्च्युअली आम्हाला काहीतरी 1-2 मिनिटाचाच वेळ दिली होती. पण तिथे सुरुवातीला आपल्या डोंबिवलीच्या गणपती मंदिरला 100 वर्ष झाले होते. त्याच्याविषयी थोडं प्रवीण दुधेंनी सांगितलं की तुम्हाला त्या गणपती मंदिरसाठी यायचंय. त्याच्यानंतर मग मी ताब्यात घेतलं
आदान प्रदानचं सांगायला सुरुवात केली. हम्म. आदान प्रदान म्हणजे काय हो, त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं. तो एवढे खुश झाले ना की मुझे आने में बहुत खुशी होगी, हम्म. मगर मेरा जो हे त्यांचं जे शेड्यूल जे असतं वो सब जो है वो सेक्रेटरी के हाथ में, मैं कुछ नहीं कर सकती. अगर उनका ये रहेगा तो शायद हमारा कुछ प्लानिंग है, इसके लिए मैं नहीं आ सकती हूँ, फिर भी आपको उनको त्यांच्या थ्रू तुम्हाला कळवलं जाईल म्हणून. आणि मग तिकडनं आम्ही निघालो. म्हणजे ते जो क्षण जो होता हम्म. त्या राष्ट्रपतींना बघण्याचा आणि ते पण राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन बघायचं, हम्म. हे आजपर्यंत मी कधी विसरलेलो नाही. पण अनफॉर्च्युनेटली ते येऊ शकले येऊ नाही शकले त्यांच्या नाही. Yes. शेड्यूलमुळे. Yes.